नमस्कार. तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी अगदी टेस्टी आणि तर्रीवाली अशी मिसळची रेसिपी शेअर करणार आहे. तर अगदी सिंपल रेसिपी आहे. अगदी झटपट किती घाई गडबड असेल ना त्यावेळेसही आपण ही रेसिपी बनवू शकतो. अगदी झटपट होते. तर सर्वात आधी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची आहे तर ती पेस्ट करून घेतली. ती तेलावर थोडीशी परतली. त्याच्यानंतर त्यामध्ये खोबरं जे आहे, ओलं खोबरं, तर ते पण बारीक वाटून घेतलं आणि ते पण त्यामध्ये ऍड केलं. तर यातलं एक मधला छोटासा व्हिडिओ आहे तर तो स्किप झाला होता, जे आपण आधी वाटण काढलेलं तेलामध्ये टाकलं तो. तर मी तेल आणि त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून छान परतून घेतलं. त्याच्यानंतर खोबरं टाकलं. त्यानंतरही ते छान परतून घेतलं आणि कच्च्या कांद्याचीच पेस्ट करून घ्यायची आणि ते पण ऍड करून छान परतून घ्यायची आहे. आपल्याला कांदा भाजून मग त्याचं वाटण करून घ्या, याच्यामध्ये वेळ घालवण्याची पण गरज नाहीये. अगदी झटपट होते ही रेसिपी. तर कांद्याची पेस्ट आहे तर ती पण चांगली परतून घ्यायची. तर ती परतून होतीये तर तोपर्यंत टोमॅटो जे आहेत तर त्याची पण अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची. 3 ते 4 टोमॅटो आहेत तर त्याची छान पेस्ट करून घेतली आणि ती पण आपण याच्यामध्ये ऍड करून आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. थोडंसं परतण्यासाठी वेळ लागतो, मसाला कच्चा असल्यामुळे, वाटण जे आहे तर ते कच्चं असल्यामुळे, पण अगदी झटपट होते. आणि छान असं परतून झालं की त्यानंतर मसाले टाकायचे, कोरडे मसाले. तर त्यामध्ये आधी तर काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, बेडगी मिरची पावडर, तर ती ऍड केली आहे रंग येण्यासाठी. आणि त्याच्यानंतर जो गरम मसाला आहे किंवा कांदा लसूण मसाला आहे तर तो ऍड करायचा आहे. आणि मिसळ म्हणल्यानंतर थोडंसं तर्री पण हवी आणि थोडीशी तिखट पण हवी, तर म्हणून थोडासा जास्तीचा मसाला जो आहे तर तो वापरलेला आहे. आणि थोडासा मिसळ मसाला आहे तर तो पण ऍड केलाय. त्याच्यानंतर मीठ आहे चवीपुरतं. आणि आता हे सर्व जे कोरडे मसाले आहेत ना तर हे छान असे परतून घ्यायचे आणि कांदा आणि मसाला छान असा भाजला गेला पाहिजे. कांदा टोमॅटो आपण आधी थोडा वेळ परतले होते आणि मसाला टाकल्यानंतर आपल्याला ते परतून घ्यायचे, म्हणजे छान असं भाजून होईल आणि कच्चेपणा जो आहे तो त्याचा कमी होईल. आणि बघू शकता तुम्ही, त्याला आता छान असे बबल्स आलेत तेलाचे, म्हणजे तेल सुटायला लागले मसाल्याला, म्हणजे आपला मसाला जो आहे ना तर तो छान असा भाजून झालाय. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला जितकी पण रस्सा किंवा तर्री बनवायची तर त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय. तर बघू शकता तुम्ही. आणि त्याची कन्सिस्टन्सी पण आपल्याला जास्त अशी घट्ट दाटसर अशी नकोच असते मिसळ म्हटलं तर. तर त्यामुळे भरपूर असं पाणी ऍड केलंय. आणि आता याला उकळी येते तर तोपर्यंत मटकी आहे तर ती पण कुकरमध्ये छान अशी शिजवून घ्यायची. 1-2-3 शिट्ट्या घेतल्यानं तर छान अशी शिजते. तर मीठ टाकलंय आणि पाणी ऍड करून आपल्याला छान अशी शिजवून घेतली आहे आणि ती पण आता याच्यामध्ये ऍड करायची. तर बघू शकता खूप छान अशी तर्री आली आहे आणि इतकी टेस्टी अशी मिसळ तयार झाली आहे. तर कधी कधी काय होतं, मिसळ जेव्हा मी बनवते ना तर मी कधी कधी मटकी सेपरेट ठेवते आणि रस्सा जो आहे किंवा तर्री जी आहे तर ती सेपरेट ठेवते. कधी कधी एकत्रही होते. तर आपल्या आवडीनुसार आपण हे करू शकतो. तर सर्व करताना पहिल्यांदा तर मी रस्सा घेतलाय, त्याच्यानंतर त्यामध्ये फरसाण, त्यानंतर त्यावर कांदा, बारीक जी शेव आहे तर ती पण ऍड करणार आहे मी त्यावर. आणि परत थोडीशी तर्री आहे तर ती टाकणार आहे त्यावर. तर अगदी छान टेस्टी आणि झटपट अशी मिसळ जी आहे तर ती तयार झाली. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता छान अशी बारीक शेव टाकली आहे आणि टेस्टला पण खूप छान होते या पद्धतीने जरी केली तरी. आणि वाटण जे आहेत कांदा वगैरे तर ते भाजूनही त्याचं बारीक केलं तरी पण त्या वाटणाची मिसळ खूप छान होते. आणि अशी ही अगदी इन्स्टंट अशी मिसळ आहे ही रेसिपी, तर अशी पण खूप छान लागते. तर बघू शकता छान असा रंग पण आलेला आहे तर्रीला. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.